नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या MPSC विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, आता बऱ्यापैकी पोरं काय म्हणतात की हे जी लक्षणं आहेत वर्गीकरणामधली प्रत्येक सजीवाची, जीवाची, ऑर्गॅनिझमची जी लक्षणं आहेत ही लक्षात राहत नाही. त्या मानानं प्राण्यांची लक्षात राहतात का? कारण ती इमॅजिन होतात. प्रत्येकानं स्वतःला तर बघितलंच आहे. बाकीचे प्राणी बघतात तर आपण इमॅजिन करू शकतो. त्रास कुठं होतो? वनस्पतीच्या बाबतीत. त्यातल्यात कुठं त्रास होतो? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, आपल्या क्रिप्टोगॅमपर्यंत किंवा आपल्या जिम्नोस्पर्मपर्यंत. याचं कारण काय असतं? कारण की ते इमॅजिन होत नाही. बाकी जास्वंद, रोज, आंबा आपण बघितला असतो, त्यामुळे ते इमॅजिन होतात, अँजिओस्पर्म लक्षात येतात. ही बघितली नसतात एवढी, म्हणून लक्षात राहत नाहीत. बरोबर. मग तसंच सूक्ष्मजीवांचं आहे. मग आजचा मोठो काय माझा की आज मी एक मुद्दा घेऊन तुम्हाला वनस्पती सांगतो. अशा अनेक मुद्दे घेऊन बोलूया आपण. आज वनस्पतीच्या वॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे संवहनी संस्था, ट्रकिओफायटा आणि नॉन ट्रकिओफायटा, आयोगाने हे शब्द वापरलेत. ट्रकिओ आणि नॉन ट्रकिओ, संवहनी असणारे ट्रकिओ आणि संवहनी व्यवस्था नसणारे नॉन ट्रकिओ. हे काय असतं, असं का झालं, ही जर स्टोरी तुमच्या लक्षात राहिली ना तर लक्षात राहायला सोपं पडतं. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण उभं राहायला लागलो, ब्रेन डेव्हलपमेंट झाली आणि आपल्याला पकड हवी होती म्हणून आपला बोट जे आहे हे सगळ्या साईडने फिरतं. पण त्याच वेळी आपण झाडावरून जमिनीवर आलो म्हणून आपली शेपटी पण चालली गेली, कारण बॅलन्स करायची गरज पडली नाही. मग तसंच जर समजा वनस्पतीचं लक्षात ठेवला प्रत्येक मुद्दा, तो कसा कसा उत्क्रांती होत गेली, इव्हॉल्युशन कसं होत गेलं, तिचं स्टोरी आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, माझी एक स्टोरी असते, त्यांना लक्षात राहण्यासारखी आहे. पिक्चर कसा लक्षात राहतो? स्टोरीमुळं. स्क्रिप्ट चांगली पाहिजे, कळतं आहे, आणि माझी स्क्रिप्ट चांगली राहते. आय एम अ गुड स्टोरी टेलर, मी चांगलं सांगतो. हां, तर तुम्ही लक्षात घ्या, परमनंट मेमरीत जाईल. लक्षणं पाठ करायची गरज नाही, एकदा समजलं तर. फक्त समजायला पाहिजे. समजून सांगायला मी आहेच की, तुम्ही फक्त बघा आणि मजा घ्या, आणि एक्झामला तुम्हाला फायदा होईलच तुम्हाला. पण कसं काय तर बघा, तर इथं लक्षात असू द्या. आता समजा इमॅजिन करा, ओके, की हे काय, हे समजा जमीन पकडली आणि हे झालं पाणी. हा समुद्र म्हणा किंवा पाणीचा भाग झाला, हा किनारा, आणि ती झाली जमीन. बरोबर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात सुरुवातीला जो जीव आला तो कुठं आला? पाण्यामध्ये आला. म्हणजे जर समजा वनस्पतीमध्ये पहिला कोण, तर आपण जर असा प्रश्न विचारला तर तो कोण आहे रे? आपल्याला माहिती आहे कोण? थॅलोफायटा. ही नावं इंग्लिशमध्येच, म्हणून मला इथे इंग्लिशमध्येच सांगावे लागतील. आयोग पण त्यातच विचारेल. जिथं मराठीची गरज आहे मी ते सांगेलच. पण हा अट्टास करू नका की हे सुद्धा मराठीत लिहा सर. हे जे अट्टास करतात ना की असं पण पाहिजे, त्यांनी खरंच विचार करावा, आपण करावं का? मी या मताचा की दोन्हीमध्ये करावं. याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ घेईल कधीतरी. अभ्यास करताना कोणत्या लँग्वेजमधून करावा याच्यावर वेगळं बोलू कधीतरी. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. तर या थॅलोफायटाला थॅलोफायटा का म्हटलं आहे, पहिले हा विचार करून चला. लक्षात ठेवा, जिथं जिथं फायटा शब्द येईल, जिथं जिथं फायटा शब्द येणार आहे याचा अर्थ होणार आहे वनस्पती. त्याचा अर्थ काय होणार आहे? वनस्पती. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फायटा, फायटा म्हणजे वनस्पती. स्पर्मॅटोफायटा, स्पर्मॅटोफायटा म्हणजे हा मुद्दा नंतर बघूया. ओके, या लेक्चरला आपण फक्त संवहनी संस्था जी आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम, याच्यावर बोलूया. स्पर्मॅटोफायटा म्हणजे भ्रूण, फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शन, प्रजनन, हे कसं डेव्हलप होत गेलं याच्यावर कधी वेगळं बोलू कधीतरी. ते स्पर्मॅटोफाईट आणि नॉन स्पर्मॅटोफाईट याच्यावर बोलायचं नंतर कधीतरी, तो मुद्दा वेगळा. हां, इथं तुमचं या वॅस्क्युलर संवहनीसोबत अजून कोणता मुद्दा क्लिअर होणार आहे? ऑर्गनची डेव्हलपमेंट, म्हणजे अवयव कसे कसे आले वनस्पतीमध्ये, ते सुद्धा याच्यावर बोलू आपण. कारण त्यात मग कळेल की या थॅलोफायटाला थॅलोफायटा म्हणायचं कारण असं होतं, फायटा म्हणजे वनस्पती आणि थॅलो हा शब्द आला आहे थॅलसवरून. थॅलसचा अर्थ होतो गोळा. आहे ना, हा गोळा दिसतोय, हा गोळा दिसतोच आहे ना. हा गोळा आहे कारण की याला विशिष्ट असा भाग नाही आहे. हा फिरतोय, याला वरचा खालचा असं काय म्हणू शकतो का आपण? नाही. बरोबर आहे. थॅलस म्हणजे गोळा, लिमलेस, अवयवहीन असा हा होता. कसा होता? अवयवहीन होता. मग मुद्दा असा आहे की हा पाण्यामध्येच होता, ॲक्वेटिक आहे. म्हणजे याच्या इथं पाणी, इथं पाणी, इथं पाणी, इथं पाणी. जर इथल्या पार्टला पाणी पाहिजे असेल तर घेऊ शकतं, इथं पाहिजे असेल तर घेऊ शकतं, इथं पाहिजे घेऊ शकतं आणि घेऊ शकतं. म्हणजे मी जर गोळा असेल, इथून पाणी पाहिजे, पाणी घेतलं, खाली पाणी पाहिजे, घेतलं, इथून घेतलं. ट्रान्सपोर्टची काय गरज आहे? जर ट्रान्सपोर्टची गरज नाही आहे म्हणून इथं तुम्हाला या थॅलोफायटामध्ये संवहनी संस्था दिसत नाही.
आणि पाण्यातच फिरायचं आहे ना, मग काय वेगळं फिरायची गरज नाही. बरोबर आहे. मग त्यामुळं त्याला वेगळ्या अवयवांची पण गरज पडली नाही. बरोबर. आणि त्यामुळं इथं संपलं ना, कोणती व्हॅस्क्युलर सिस्टीम नाही आहे, म्हणून यांना म्हटलं गेलं आहे नॉन ट्रकिओफाईट असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? नॉन ट्रकिओफाईट. ट्रकिओ म्हणजे काय? ट्रॅक. आपण ट्रॅक, जॉगर्स ट्रॅक, PSR ट्रॅकवर पळावं लागतं. ट्रॅक म्हणजेच काय? रस्ता, म्हणजेच काय? वहन, ट्रान्सपोर्ट. मग असा ट्रकिओफाईट, की असा फाईट म्हणजे असा वनस्पती बघितला आपण की ज्यामध्ये नॉन म्हणजे काय नाही आहे? ट्रॅक नाही आहे, म्हणजे ट्रकिओ नाही आहे. नॉन ट्रकिओफाईट. बरोबर. आता उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात जाऊ. आता हे पाणी कमी जास्त व्हायला लागलं. पाणी काय झालं? कमी जास्त व्हायला लागलं. हा थॅलोपायडा इथं जेव्हा असायचा आणि पाणी कमी झाला इथंच पडून राहिलं, असं लाखो वर्ष चाललं. मग आपलं नॅचरल सिलेक्शन, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आपल्याला माहिती आहे, स्वतःमध्ये आपण चेंजेस करतो जीव. मग यानं काय केलं की हे कमी जास्त व्हायला लागलं, मग धरायला काहीतरी लागेल ना. मग अशा धरण्यासाठी हा जेव्हा इथं होता तर धरण्यासाठी त्याला विशिष्ट ऑर्गन आला, मुळासारखा. शब्द लक्षात ठेवा. कशासारखा? मुळासारखा. मूळ नाही आलं, कारण मुळाचं मेन काम काय? ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स. तो ॲब्झॉर्ब करत नाही, तो फक्त काय? आधार देतोय. बरोबर आहे. मग तो मुळासारखा आहे आणि त्यालाच म्हटलं गेलं मुलाग, म्हणजेच रायझॉइड्स. आणि असं ज्याला आलंय त्याला म्हटलंय आपण ब्रायोफायटा. काय म्हटलंय? ब्रायोफायटा. आता ब्रायो आणि इम्ब्रियो याचं रिलेशन आहे, तुम्हाला सांगितलं भ्रूण. याच्याबद्दल पुढे काहीतरी बोलू की ब्रायोफायटाला ब्रायोफायटा का म्हणतात. आपण आपल्या व्हॅस्क्युलरला थांबू सध्या, ते बघून घेऊ. तर ब्रायोफायटा की हा पाण्याच्या बाहेर आला, पण पूर्ण वेळ आला का? फक्त काही काळासाठी आला आणि परत कुठं जायचा? पाण्यात जायचा, कारण त्याला फलन, फर्टिलायझेशनसाठी आणि जीवनासाठी पाणी आवश्यक होतं. आणि त्यामुळं काय झालं की त्याच्यामध्ये नवीन व्हॅस्क्युलर सिस्टीम आलीच नाही. म्हणजे हा परत कोण राहिला? आपला ट्रकिओफाईटच राहिला, पण नॉन ट्रकिओफाईट राहिला. अजूनही त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे सहवनी संस्था उती आलेली नाही आहे. सोबत त्याला कोणता अवयव पण नाही आला. अवयवांसारखं आलं. पानं आले नाही, पानासारखं काहीतरी आलं. खोड नाही आलं, खोडासारखं. मूळ नाही आले, मुळासारखे मुलाग आले, रायझॉइड्स आले. कळतंय? म्हणजे याच्यामध्ये अजूनही अवयवसुद्धा आले नाही. म्हणजे हा सुद्धा ऑर्गनलेस, लिम्बलेस, अवयवहीन होता. आपला कोण? ब्रायोफायटा. म्हणजे हा पण कोण झाला? नॉन ट्रकिओफाईट. पण देर इज अ पण. ऑब्झर्व केलं असेल तर यानं इव्हॉल्युशनमध्ये एक नवा टप्पा गाठला. हा पाण्यापासून काही काळ का होईना जमिनीवर आला. म्हणजे पहिल्यांदा जमिनीवर येणारा वनस्पती कोण? तर ब्रायोफाईट. हा पाण्यात पण राहू शकत होता आणि जमिनीच्या वर पण राहू शकत होता. आणि त्यामुळं यालाच प्राणी वनस्पती सृष्टीमधील, प्लांट सृष्टीतले काय म्हटलंय? उभयचर म्हटलंय. म्हणजेच कोण म्हटलंय? ॲम्फिबियन्स म्हटलंय. आपला बेडूक उभयचर आहे ना आपल्या प्राण्यांमध्ये. ओके. तो पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो, जगू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलं? ॲम्फिबियन्स म्हटलंय. तसेच मग हे वनस्पतीमधले बेडकं आहेत, उभयचर आहेत, ॲम्फिबियन्स आहेत. कोण? ब्रायोफाईट्स. फर्स्ट भूचर किंवा उभयचर असं त्यांना म्हटलं. पण अजूनही नॉन ट्रकिओफाईट्स, नो व्हॅस्क्युलर सिस्टीम, सहवनी संस्था नाही, अजूनही अवयव नाही आहेत प्रॉपर, सारखं काहीतरी आहे. बरोबर. इथे अजून एक पण आहे. हा पहिला जमिनीवर होऊ शकतो, पण पूर्णपणे जमिनीवर नाही आला. परत इव्हॉल्युशन होत गेलं आणि पूर्णपणे जमिनीवर जगू शकणारा एक वनस्पती आला, ज्याला आपण म्हटलं टेरिडोफाईट्स. काय म्हटलं? टेरिडोफाईट्स. फाईट म्हणजे किंवा फायटा म्हणजे वनस्पती, आणि टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जमिनीवरचा, जमिनीवर येणारा पूर्णपणे, पूर्ण भू, पूर्णपणे जमिनीवर येणारा म्हटलं तर गो फॉर टेरिडोफायटा. फन नेचे. आणि याला काय आले बघा? खोड आले, पानं आली आहेत. बरोबर. आणि मुळं पण आली.
म्हणजे अवयव पण आले, पण मग जादू झाली. काय झालं, आता हा कुठं आलाय, वर गेलाय ना. याची मुळं मॅक्सिमम जमिनीतून पाणी घेतील, बरोबर. पण हे इथं पाणी कुठून येणार, वरती पानांपर्यंत टोकापर्यंत पाणी कसं जाणार. जर मी पाण्यात उभा असेल, माझे पाण्यात पाय आहेत, पण डोक्याला पाणी कुठून भेटणार ना. इथं बरं होतं, कुठूनही घेता येत होतं, हा पायात राहायचा, याला पाणी लागणार होतं ना. मग अशा वेळेस या मुळांपासून या वरच्या टोकापर्यंत पाणी येण्यासाठी तयार झाली ट्रान्सपोर्ट सिस्टीम, वॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजेच संवहनी संस्था, म्हणजेच आपले कोण, झायलेम आणि फ्लोएम, जे आहेत आपल्या वॅस्क्युलर सिस्टीम. ते काय ते मला सांगतोच, बरोबर. त्या काय आपल्या वॅस्क्युलर सिस्टीम संवहनी उती, ज्या पहिल्यांदा आल्या कोणामध्ये, टेरिडोफाइट्समध्ये. म्हणून टेरिडोफाइट हा सगळ्यात पहिला संवहनी वनस्पती, म्हणजेच कोण आहे, ट्रॅकिओफाइट्स आहे. अ फाइट म्हणजे असा वनस्पती ज्यामध्ये काय, ट्रॅक म्हणजे ट्रॅकिओफाइट आहे. कळतंय. म्हणजे तुम्हाला इथं किती प्रश्न सॉल्व, आणि ह्याच्यावर पहिल्यांदा ऑर्गन पण आले. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, आपला टेरिडोफाइट कोण आहे, फर्स्ट ट्रॅकिओफाइट आहे. तो पहिला वनस्पती आहे जो की ज्याला काय आहेत, अवयव आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि याच्यामध्ये ट्रॅकिओफाइट काय आहेत, कारण त्याच्यामध्ये कोण आहे, झायलेम आणि फ्लोएम. आयोग तुम्हाला रसवाहिनी आणि जलवाहिनी म्हणणार नाही, की जलवाहिनी काय वाहते, जल, रसवाहिनी काय वाहते, रस, असा प्रश्न विचारणार नाही. प्रश्न काय विचारेल, झायलेम काय वाहतं, फ्लोएम काय वाहतं. मग इथं पण लक्षात असू द्या, फ्लोएम, फ्लोएम, बरोबर. फ म्हणजे फ्लोएम, फ म्हणजे फूड, मग उरला कोण, झायलेम. हा फूड म्हणजेच काय, रस वाहतो, हा जल वाहतो, असं लक्षात ठेवू शकता. एकदा सारांश बघूया. हा चार्ट जर तुम्हाला आला तर हे दोन मुद्दे कधी विसरणार नाही तुम्ही. बघा, आपण कसं क्लासिफिकेशन करतो, वनस्पती, बरोबर. आणि वनस्पतीमध्ये दोन भाग करतो आपण. एक करतो आपण क्रिप्टोगॅम्स. काय करतो, क्रिप्टोगॅम्स, म्हणजेच कोण, अपुष्प. आणि दुसरा करतो आपण फॅनेरोगॅम्स, म्हणजेच कोण, सपुष्प. म्हणजे फुलं असणारे, फुलं नसणारे. क्रिप्टो म्हणजे लपलेले, हिडन. गॅम्स म्हणजे सेक्सुअल ऑर्गन, की ज्यांच्यामध्ये यांची सेक्सुअल लपलेल्या अवस्थेमध्ये. मग याला मात्र 3 मध्ये डिवाइड केलं आहे, 3 डिव्हिजनमध्ये केलं आहे. इथं क्रायटेरिया काय होता, फुलं. इथं क्रायटेरिया होता अवयव कशी आहेत. इथं कसा क्रायटेरिया होता, अवयव कशी आहेत. ज्यांना अवयव नाहीच आहेत असे कोण, आपले थॅलो फायटा, थॅलसवाला. ज्यांना अवयवासारखं काहीतरी आहे, म्हणजे तो कोण झाला, आपला ब्रायो रायझोइडवाला. ज्यांना प्रॉपर अवयव आहेत असा कोण झाला, आपला टेरिडोफाइटा. किती सोपं आहे. आणि म्हणजे याचा अर्थ इथून ऑर्गन आल्यानंतर पुढं सगळ्यांना, म्हणजे सपुष्पमधले पण 2 जण, कोण कोण, जिम्नो स्पर्म म्हणजे उघडा, बघू नंतर कधीतरी. आणि दुसरा ज्यांना फळं पण आहेत असा एनजीओ, त्यांना ऑर्गन असणारच आहे. म्हणजे या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. म्हणजे या साईडनं कोण आले, मग अवयव नसणारे, या साईडनं कोण आले, अवयव असणारे. हेच खालचं काय अजून काय म्हणू शकतो आपण, या साईडनं कोण आहेत, की ज्यांना संवहनी संस्था नाही आहेत, ज्यांना वॅस्क्युलर सिस्टीम नाही आहे, असे कोण, नॉन ट्रॅकिओफाइट्स. आणि टेरिडोफाइट्सपासून पुढचे कोण आहेत, मग ट्रॅकिओफाइट्स, की ज्यांना वॅस्क्युलर सिस्टीम आहे. विसरणार काही. म्हणजे हा मूलभूत प्लेयर आहे. जर पुष्पानुसार विचार केला तर या दोघांसोबत येईल, पण अवयव आणि जर वॅस्क्युलर सिस्टीमचा विचार केला तर आपला टेरिडो तिकडं जाईल. कळतंय. अतिशय सोप्या पद्धतीने केलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. असंच काहीतरी व्हिडिओ घेऊन मी पुढच्याच नक्की येईल. तुम्हाला असंच कोणता मुद्दा लक्षात राहत नसेल तर मला नक्कीच माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा, 9284949829. जेवढे मुद्दे, ज्या मुद्द्याला जास्त मेसेज येईल असा मुद्दा मी अशाच सोप्या पद्धतीनं यूट्यूबला टाकेल.
की जेणेकरून जो अभ्यास करतोय एका बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातल्या विहिरीजवळच्या झाडाखाली जो अभ्यास करतोय त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे एक विद्यार्थी बनून. आय होप तुम्हाला मजा येणार आहे आपल्या लेक्चर्सला. नक्की मला सांगा अजून कोणता मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, कारण हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. चालेल, भेटू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.